तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर आयोजित डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली जयंती निमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र भोसले, अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम व प्रमुख उपस्थिती कविवर्य माधव पवार होते। सुरुवातीला प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर कविवर्य माधव पवार यांनी कवितेबद्दल सर्व कवींना उत्तम मार्गदर्शन केले। त्यानंतर सर्व कवींचे स्वरचना व डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली रचित काव्यांचे रचना सादर करण्यात आले। प्रभाकर भीमनाथ सरांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ग्रंथालयाची स्थापना, दरवर्षी उन्हाळ्यात तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्ग याविषयी माहिती दिली। सर्व कवींनी उत्तम प्रकारे काव्य सादर केले। शोभा बोल्ली यांनी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या कविता, लेखन, नाट्य यासंबंधी स्मृती जागृत केल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे त्यांना लाभलेले साहित्यिक मार्गदर्शन व प्रोत्साहन याबद्दल कथन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या आठवणीबद्दल कथन केले। समोर ठेवले, ताटात नावडती भाजी पाव, ताट भागाने बिरकम, ताट जाऊन बाहेर पडले, आमटी भिंतीवर पडली, भाकरी आणि भाजी माझ्या दादांच्या पायावर। तुम्ही जो खरोखर साहित्याकरता जो त्याग केलेला आहे तो त्याग फार महत्त्वाचा आहे आणि असा त्याग फार कमी लोकांत आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र गुंडेली तर आभार प्रदर्शन तिप्पण्णा घणेरी यांनी केले। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास सौ रेणुका उधारम, गोविंद काळे, नरेंद्र गुंडेली, ओगण्णा देवनपल्ली, कालिदास चवडेकर, श्रीनिवास क्यातम, अनिल वासम, राम प्रभू माने, वंदना कुलकर्णी, प्रियांका महेंद्रकर, वनिता घोडके, जावेद शेख, स्वाती इरावत्ती, एमुल भिक्षापती, राजाराम मुंबई आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या।